इथे आपल्याला दिलेले होम टॅब. तर या होम टॅबमध्ये आपल्याला कॉपी पेस्ट, कट पेस्ट आणि फॉर्मॅट पेंटर कसं यूज करतात ते आपण इथे शिकणार आहे. तर आपण इथे होम टॅबमध्ये हा ग्रुप शिकायचा क्लिपबोर्डचा. जसं की मी इथे काहीतरी टाईप करतो, एक पॅराग्राफ फॉर्म्युला यूज करून आणि त्यानंतर इंटर बटन प्रेस करायचं. तर इथे जर आपल्याकडे काही पॅराग्राफ आलेले आहेत तर काय करायचं, जसं की मी याला सिलेक्ट करायचं. तर सिलेक्ट कसं करायचं, इन्सर्शन पॉईंट दिसतंय आणि हे कर्सर दिसतंय ब्लिंकिंग लाईन. ठीक आहे, मी हे इन्सर्शन पॉईंट इथे क्लिक करून याला केले इथे ड्रॅग इथपर्यंत. आता हे ड्रॅग केल्यानंतर इथे काय दिसतंय, इथे बघा हा क्लिपबोर्ड आहे. मला याला कट करायचं. सर्वात पहिल्याला जर मी एक कलर घेतो इथनं आणि याला मला करायचं कॉपी. सिलेक्ट केल्यानंतर इथे यायचं, याच्यावरती क्लिक करायचं किंवा कंट्रोल-C बटन प्रेस करायचं. कंट्रोल-C किंवा ह्याच्यावरती क्लिक केलं तर ते कॉपी झालेले. ते आपल्याला जिथे पाहिजे तिथे क्लिक करायचं. जसं की मला इथे पाहिजे असेल तर इथे क्लिक करायचं. इथे क्लिक केलं तर इथे कर्सर दिसतं आपलं. ठीक आहे, ब्लिंकिंग लाईन दिसते इथे. त्यानंतर काय करायचं, इथे पेस्ट आहे. एक तर कंट्रोल+V बटन प्रेस करायचं किंवा इथे क्लिक करायचं. तर इथे पेस्ट झालेले. पेस्ट झाल्यानंतर इथे आपल्याला एक ऑप्शन दिसते, पेस्ट ऑप्शन. ठीक आहे, आता पेस्ट ऑप्शनमध्ये काय दिसतंय, इथे जर क्लिक केलं पेस्ट ऑप्शन, जर इथे आलो तर हे जे कलर आहे त्याच्या अगोदरची जी लाईन असेल सेम त्याच कलरमध्ये येणार, ती त्याच कलरमध्ये पेस्ट होणार. इथं आपल्याला जर आपल्याला त्याच कलरमध्ये पाहिजे असेल, जे ओरिजिनल आहे ते ऑलरेडी राहणार आहे. ते आपल्याला कलरमध्ये पाहिजे असेल तर इथे क्लिक करायचं. तर आपण अशा पद्धतीने त्या लाईनमध्येच घेऊ शकतो. नसेल पाहिजे तर साईडला क्लिक करायचं. जसं की मी काय करतो, आता याला एक लाईन मी त्याच लाईनला, जसं की मी इथपर्यंत सिलेक्ट केलेली आहे, याची साईज थोडीशी इथे वाढवलेली आहे आणि त्यानंतर मी याला केलं कॉपी. जसं की मी ती लाईन इथे पेस्ट करणार आहे. इथे क्लिक करायचं, त्यानंतर पेस्टवरती क्लिक करायचं. पेस्टवरती क्लिक केल्यानंतर परत इथं ऑप्शन येतात. आता ही साईज थोडीशी याची मोठी आहे आणि कलर पण याला मला सेम या कलरमध्ये आणि या साईजमध्ये जर पाहिजे असेल हे पेस्ट, तर इथे ऑप्शन दिसतात पेस्ट ऑप्शन. इथे क्लिक केलं तर ते काय होतं, त्याच कलरमध्ये आणि त्याच फॉन्टमध्ये ती इथे पेस्ट होणार आहे. त्यानंतर कट कसं करायचं, आता आपल्याला हे जे की हे जे आपल्याला वर्ड दिसतात दोन, हे वर्ड आपल्याला इथे नको असेल तर त्याला कट करायचं. म्हणजे त्याला तिथे तिथनं उचलायचं त्याला. तर वरती दिलेली इथे कैची, या कटवरती क्लिक करायचं. एक तर कंट्रोल+X करू शकतात किंवा ह्याच्यावरती क्लिक करायचं. जिथे पाहिजे तिथे क्लिक करायचं. जसं की आपल्याला इथे पाहिजे असेल इथे कर्सर ठेवायचं. त्यानंतर कंट्रोल+V बटन प्रेस करायचं. कंट्रोल+V किंवा इथे पेस्टवरती क्लिक करायचं. अशा पद्धतीने आपण पेस्ट करू शकतो. आणि त्यानंतर फॉर्मॅट पेंटर कसं यूज करायचं. आता फॉर्मॅट पेंटर म्हणजे जसं की मी या लाईनला काहीतरी वेगळा कलर घेतलेला असेल किंवा बोल्ड केलं असेल किंवा साईज मोठी केली असेल. आता ही सेम मला हाच कलर किंवा थोडासा कलर याचा चेंज करूत आपण. जसं की मी हा कलर घेतलेला आहे. ठीक आहे, सर्वात पहिल्यांदा सिलेक्ट करायचं. सिलेक्ट केल्यानंतर मी इथनं याचा कलर हा घेतलेला आहे. आता मला काय करायचं, या साईजमध्ये आणि याच कलरमध्ये मला दुसऱ्या एखाद्या लाईनला तर पॅरेग्राफला द्यायचं असेल सेम, तर काय करायचं, याला सिलेक्ट करायचं. सिलेक्ट केल्यानंतर फॉर्मॅट पेंटरवरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर इथे बघा एक ब्रश आलेले आहे. जिथे पाहिजे त्याच्यावरती ड्रॅग करायचं. सेम त्याच कलरमध्ये आपल्याला दिसणार आहे. नको असेल तर कंट्रोल-Z बटन प्रेस करायचं. परत ते अंडू होणार. कंट्रोल-Zने अंडू होते आणि कंट्रोल-Yने रीड होते. ठीक आहे, कंट्रोल-Yने रीड, कंट्रोल-Zने अंडू. अशा पद्धतीने आपण क्लिपबोर्ड यूज करू शकतो.